कडे वळू आणि आजचा वचनाचा जो विषय आहे आणि हा छोटासा शब्द आहे पण जीवनातला सगळ्यात मोठा शब्द आहे आणि तो म्हणजे जीवन आणि तो म्हणजे लाईफ। आणि मी आशा करतो की तुम्ही आजच्या संदेशाद्वारे आजच्या वचनाद्वारे या शब्दाचा अर्थ हा शिकावा, हा समजावा, कारण जीवन हे खूप सुंदर आहे, हो की नाही। प्रत्येकाला जीवन हे आवडलं पाहिजे आणि आपण ज्याचे आपले निर्णय घेतो त्याचप्रमाणे आपलं जीवन असतं। म्हणून जीवन याच्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही, कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशा होते? जीवनामुळे। म्हणजे तुम्ही आपण इथे ही जी पृथ्वी आहे याचा आस्वाद किंवा आनंद किंवा या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो कशामुळे? कारण आपल्यामध्ये जीवन आहे, आपल्यामध्ये जीवन आहे। लक्षात ठेवा, आपल्या जीवनात या खूप साऱ्या गोष्टी बाय डिफॉल्ट असल्यामुळे त्याची कधीच आपल्याला जाणीव होत नाही का बाबा काय जीवन काय आहे, याच्यात काय मोठी गोष्ट आहे? नाही, त्याच्यातच सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण तुमच्यापाशी जीवन आहे म्हणजे जे शारीरिक जीवन ज्याच्यामुळेच तुम्ही बोलू शकता, बघू शकता, तुमची वाढ होते, तुम्ही श्वास घेऊ शकता, जीवनातल्या सगळ्या गोष्टी करू शकता। सगळ्या गोष्टी तुम्ही यासाठी करू शकता कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवन आहे। म्हणून हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा, या जगातली का मनुष्यामध्ये आणि जो व्यक्ती जिवंत आहे। आणि म्हणून जीवन हे खूप आनंदाही, खूप उत्साही आणि खूप चांगलं आहे, पण कधी? जेव्हा तुमचं जीवन देवाच्या वचनावर आहे। कारण मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही तुमचं जीवन, कारण आपण जीवनात असे खूप सारे लोकही बघू शकतो जे आपल्या जीवनाला काय कंटाळले आहे की नाही। खूप सारे लोक मिळतात, अरे मी तर खूपच कंटाळलो या जीवनाला। का? कारण तुमच्या चॉईसेस, तुमचे निर्णय तुम्हाला अशा जागी घेऊन जातं जिथं आता हे जे सुंदर जीवन आहे तुमच्यासाठी वाईट होऊन जातं। पण हे जीवन जेव्हा देवाच्या वचनावर तुम्ही जगता आणि तेव्हा हे जीवन इतकं सुंदर होतं। कारण लक्षात ठेवा, हा शब्द लाईफ, जीवन हे इतकी सुंदर गोष्ट आहे जे देवाने तुम्हाला आणि मला काय दिली आहे? भेट दिली आहे। ही कोणी दिली आहे? सगळ्यात मोठी गोष्ट देवाने आपल्याला दिलेली आहे। एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, उत्पत्ती 2:7। उत्पत्ती 2:7 म्हणतं, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला। म्हणजे देवाने काय केलं? मातीतून मनुष्याला घडवलं, पण त्या मातीतून मनुष्याला घडवल्यावर त्याच्यात काही जास्त अर्थ नाही। का? कारण आपण बघतो, कधी तुम्ही बावल्या बघितल्या किंवा मूर्त्या बघितल्या का? म्युझियम बघितले का? त्यात अक्षरशः तच्चा तसा दिसणारा माणूस असतो, पण तो काही झाला तरी त्याला स्टॅच्यू किंवा पुतळा म्हणतो का? कारण त्याच्यात जीवन नाही। कारण एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, जीवन हा फक्त देव देऊ शकतो। ही गोष्ट आजच्या संदेशात तुमच्या मनावर कोरून ठेवा, कारण याच्यावरच पुढच्या गोष्टी अवलंबित राहतील। काय? का जीवन याचा जो ऑथर म्हणजे का जो मालक, जो तुम्हाला देऊ शकतो, मनुष्य हुबेहूब प्रतिकृती बनवू शकतो, मूर्ती बनवू शकतो, पण त्याच्यात कधीच जीवन टाकू शकत नाही। आणि जीवन फक्त काय करू शकतो? देवच टाकू शकतो। म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या जीवनाचा जो मालक आहे, जो तुम्हाला श्वास देतो, जो रोज तुम्हाला चालवतो, ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात, हे जीवन फक्त आणि फक्त देवापासून येतं। मनुष्य चंद्रावर जाऊ शकेल, काल परवा मी व्हिडिओ बघत होतो, तर मार्स जो प्लॅनेट आहे त्याच्यावर ते लोक प्रयत्न करत आहे, कदाचित आपण इथं वस्ती असली तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकाल, पण जीवन हे फक्त देव देऊ शकतो। सगळ्यात पहिली मोठी गोष्ट, कधी हे बघितलं का? एखाद्या कुटुंबात जेव्हा बाळ जन्मतं, जेव्हा बाळ जन्मतं, त्या कुटुंबात उत्साह का असतो? आईला का आनंद होतो की एक बाळ जन्मलं? कारण त्याचं सगळ्यात मोठं कारण काय? की त्यात जीवन आलं। त्यात काय आहे? जीव आहे त्या बाळात। कारण जर याची किंमत तुम्हाला नसेल तर मी काही कुटुंब बघितले ज्यांना बिचारांना बाळ होत नाही किंवा बाळ जिवंत आलेलं नाही। त्यांच्या जेव्हा मी कम्पेअर केलं आणि जेव्हा मी बघितलं की किती मोठी दुःखद गोष्ट आहे, म्हणून जीवन हे खूप महत्वाचं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजच्या संदेशाच्या दरम्यान तुम्ही हे लक्ष ठेवा की हे किती सुंदर गोष्ट आहे
आणि याच्यासारखं तुमच्याजवळ काहीच नाही की जे तुमच्यापाशी जीवन आहे. आणि म्हणून हे जीवन तुम्ही थोड्या वेळ इथे जगता, या पृथ्वीवर जगता. दुसरं, या जीवनाचं जीवन कशाला म्हणतात, याचं काय सुरुवात म्हणजे जेव्हा तुमचा जन्म होतो तर तुमच्या मृत्यूपर्यंतची जे वेळ आहे त्याला जीवन म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, जीवन म्हणतो. आणि हा वेळ फारसा नाही. म्हणून हे खूप आवश्यक आहे की आपलं जीवन असं जगावं की आपल्यापाशी शांती असावी. हे खूप आवश्यक आहे की आपलं जीवन असं जगावं की आपल्यापाशी देवाचे वचन असावं. कारण लक्षात ठेवा, शांती जगापासून येत नाही, शांती फक्त देवाच्या वचनापासून येतं. आणि म्हणून हे सदैव लक्षात ठेवणं की जीवन, पहिला जो मुद्दा आहे ते देवापासून. दुसरं मी तुम्हाला सांगितलं की जीवन सदैवसाठी नाही, त्याला एंड आहे. त्याला काय आहे, एंड आहे. का? कारण आपल्याला माहित आहे की एक दिवस मरण आहे, कारण आपल्याला माहित आहे की एक दिवस एंड आहे. आणि आपण बघितलं की जीवन देवापासून आहे. आता आपण बघू की मरण मग कशासाठी आहे. आणि जसं तुम्हाला मी आजच्या वचनातून हे सांगतो, कारण हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण देवाच्या वचनातूनच घेऊ. आपण बघितलं की देवाने मनुष्याच्या नाकपुडी श्वास टाकला आणि तो जीवनधारी झाला, म्हणून तुम्हाला कळलं की देवाने तुम्हाला जीवन दिलं. आता आपण बघू की या जीवनाचा अंतही होणार आहे आणि ज्याला आपण मृत्यू म्हणतो त्याचं कारण काय आहे आणि ते का होतं. लक्षात ठेवा, जेव्हा आदाम आणि हवाने पाप केलं आणि देवाने त्यांना सांगितलं की हे काय बरे आणि वाईटाचं फळ खाऊ नको आणि याच्यामुळे तू काय करशील, मरशील. म्हणजे देवाने त्यांना काय सांगितलं, ह्या गोष्टीविषयी सूचित केलं, त्याला अज्ञान ठेवलं नाही. एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा देवाचे वचन मला माहीत नव्हते आणि मी काय विचार करत होतो, असं काय असेल त्या फळात, काही लोक मेले, काहीतरी लय चांगलं फळ असेल. लक्षात ठेवा, त्या फळामध्ये नाही मेले ते असं नव्हतं की अरे फळ खाल्लं आणि पाप आलं. नाही, काय, देवाची आज्ञा मोडण्यामुळे. देवाने सांगितलं, देव जे बोलला का हे करू नको. मग जर देवाने त्याला सांगितलं असतं की एका फुलाचं किंवा एका झाडाचं फूल तोडू नको, तरीही ते पापात पडले असते. कशामुळे? कारण ती आज्ञा देवाने दिलाय. म्हणून पाप त्या फळात नव्हतं, पाप देवाची आज्ञा मोडल्यामुळे काय झालं, त्यांच्यात पाप आलं. आणि देवाने काय सांगितलं की जेव्हा तू हे फळ खाशील म्हणजे माझी आज्ञा मोडशील, तुझ्यामध्ये काय होईल, मरण येईल. आपण वचन बघू, उत्पत्ती 3:17. आता हे दोघं पापात पडल्यानंतर देव यांच्या संग बोलत आहे. नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे, कारण हवेने काय केलं, आदामाला फळ दिलं आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिचपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील. जमीन तुझ्यापासून काटे व कुसडे उत्पन्न करील आणि शेतातील वनस्पती तुला खाव्या लागतील. आणि 19वे वचन, तू माघारी जमिनीमध्ये जाशील, तोपर्यंत तू आपल्या निधड्या घामाने भाकर खाशील. तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील, कारण मातीमधून तू निर्माण झाला आहेस आणि मातीमध्ये तू परत जाशील. आणि हे वचन जेव्हा जर तुम्ही लक्ष देता की हे अक्षरशः गोष्ट तुमच्या आणि माझ्या संग घडत आहे की नाही. कधीच कुठल्याच असं पुस्तक नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याविषयीचं सत्य ऐकायला मिळतं. हे असं आहे का की काय माहीत नाही, हे काय मी मातीत मिळेल, मी मरेल, असं तर कधी झालं नाही. हे तुमच्या डोळ्यासमोर उघडं रोज होतं. एक दिवस तुम्ही आणि मी सुद्धा त्याच्यातून जाऊ. आणि म्हणून आपल्याला कळतं की हे जीवनाचं सत्य किती मोठं आहे. आणि म्हणून आपल्याला कळलं, पहिलं काय सांगितलं की जीवन देवापासून येतं, पण मरण हे जे आलं ते मनुष्याने स्वतःवर ओढून घेतलं. काय केलं, मनुष्याने स्वतःवर काय करून घेतलं, ओढून घेतलं. कारण पापाची शिक्षा मरण आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, मनुष्यामध्ये मरण आलं. मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो, रोमकरासपत्र 5:12 म्हणतं, म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले,
म्हणजे आदामाने पाप केलं, रोमकरासपत्र 5:12, एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व काय झालं, पापाद्वारे मरण आले. आता हे फक्त त्यांच्यासाठी, ठीक आहे, पण पुढचं वचन काय म्हणतात, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यावर मरण आले. जो ही व्यक्ती या खोलीतला किंवा हा जो संदेश ऐकत आहे, जर त्याला असं वाटत नसेल का मी पापी नाही, तर तुम्ही कधीच मरणार ना. का? कारण पापाची शिक्षा काय आहे, मरण आहे. आणि जर आपल्याला मरण येतं ते याच कारणामुळे, कारण आपण पापी आहोत. समजलं? म्हणून आपण बघितलं की देवामुळे जीवन आलं, मनुष्यामुळे काय झालं, सगळ्यांवर पाप आलं, एका मनुष्यामुळे, आणि आपल्या सगळ्यावर मरण आलं, कारण आपण सगळे सुद्धा काय आहो, पापी आहो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आणि याच्याविषयी आपण कधी, खूप सारे लोक जाण असतात, आपल्याला त्या गोष्टीविषयी फक्त थोडीशी माहिती आहे, आपल्याला थोडंसं दुःख होतं आणि आपण काय करतो, आपलं जीवन पुढे चालू ठेवतो. आणि ती गोष्ट म्हणजे काय, डेथ, मरण. खूप सारे लोक या गोष्टीत जगतात. काय बा, तो मनुष्य निघून जातो आणि तो निघून जातो, त्याचा फोटो लागला राहतो, आणि काय आपलं आयुष्य थोड्या वेळ आपण जे जवळचे आहेत ते रडतात आणि पुढचं आयुष्य चालू राहतं. लक्षात ठेवा, मरण या जीवनातली, या जगातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. पहिली गोष्ट, पहिले मरणाची डेफिनेशन ऐकून घ्या. कारण हे यासाठी नाही का तुम्हाला, की बघा तुम्हाला, कारण सत्य कळावं, कारण ही गोष्ट आपल्या संग घडणं आहे. कारण हे सत्य जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आपल्याला, कारण माहिती आहे का, तुम्हाला सांगू, सैतानाने डेथ, मरण, पाप या गोष्टी एवढ्या सोपी, म्हणजे अशा करून ठेवल्या आहे का या गोष्टीला असा तो दाखवतो, काहीच अर्थ नाही. पाप, अरे काहीच नाही रे, मोठी गोष्ट नाही आहे. मरण, अरे काहीच नाही, लोक काय रोजच मरतात, लोकच बाळ होतात. म्हणून जे या गोष्टीचं जे गांभीर्य आहे त्या सैतानाने इतकं सोपं करून ठेवलं की मनुष्य त्या गोष्टीविषयी विचारच करत नाही. तुम्ही लोकांना विचारा, ते काय म्हणतात, काय आज आहे ना उद्या जाय ना आहे का, कारण त्या गोष्टीचं त्याला गांभीर्यच माहीत नाही. पहिली गोष्ट समजून घ्या, मरण म्हणजे काय. मरण म्हणजे जो आत्मा आणि जे शरीर आहे त्याचं विभाजन. म्हणजे तुमचं शरीर, जसं आपण देवाच्या वचनातून ऐकलं की आपण मरतो, ज्या दिवशी मी मरेल माझे लोक जे जवळचे असतील ते काय करतील, कब्रस्तानात गाळून देतील. कारण देवाचं काय वचन सांगतं की तू मातीतून आला, मातीतून जाशील. आणि आत्मा हा सदैव साथी निघून जातो. म्हणून पहिली जे गोष्ट तुम्हाला माहीत आहे ते म्हणजे मरण काय करतं, तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या काय करतं, शरीराला विभक्त करतो. पण ही फक्त तेवढीच गोष्ट नाही, त्याच्यापेक्षा भयंकर आहे. काय आहे हे समजून घ्या. जेव्हा आपला विषय काय आहे, आजचं जीवन, हे जीवन जरी तुम्ही ख्रिस्ताला ओळखत नसाल, जरी जो व्यक्ती ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ओळखत नसेल, तरीही काय आहे, या जगात असताना तुम्हाला देवाचा प्रेझेन्स आहे. हा जीवनाचा प्रकाश, किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो, हे यासाठी आपण बघतो कारण देवाचं इथं प्रेझेन्स आहे या पूर्ण सृष्टीवर, कारण देवाने हे बनवलेलं आहे. म्हणून मृत्यू म्हणजे फक्त माझा शरीर आणि आत्मा निघाला असं नाही, तर त्याच्यापेक्षा भयंकर काय ते ऐका, का देवापासून तुम्ही सेपरेट होता. फक्त शरीर आणि आत्मा. लक्षात ठेवा, जीवन सुंदर आहे हे आपण बोललो, ते जीवन सुंदर कशासाठी आहे, का फक्त देवाने तुम्हाला जीवन दिलं यासाठीच नाही, तर या पृथ्वीवर जेव्हा देवाने तुम्हाला ठेवलं, या जगातल्या ज्या गोष्टी तुम्ही बघता, ज्या देवाने घडवलेला आहे, जे निसर्ग, सूर्य, चंद्र, सगळ्या गोष्टी, आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आनंद घेता, ते याचमुळे घेता की पहिले देवाने तुम्हाला जीवन दिलं, दुसरं या सगळ्या गोष्टी देवाने बनवल्या. म्हणजे काय या सगळ्या गोष्टीत देवाचा हात आहे. समजलं? आणि म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो की अरे एकच जीवन आहे, याला वेस्ट करू नका, याचं महत्व समजून घ्या. याला तुम्ही, याचं महत्व सगळ्यात जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता जेव्हा मनुष्य मरतो, कारण जीवन, तुम्हाला या जीवनाची किंमत तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला मृत्यू काय हे समजणार नाही. मृत्यू फक्त शरीर आणि आत्म्यालाच विभक्त करत नाही, त्याच्यापेक्षा मोठी भयंकर गोष्ट म्हणजे तुम्हाला तो देवापासून सेपरेट करतो. समजलं? देवापासून सेपरेट म्हणजे अशा जागी देव काय करतो, मनुष्याचा आत्मा जातो. का? आपण पापी असल्यामुळे, पापाची शिक्षा मरण असल्यामुळे, जिथे देवाचं प्रेझेन्स नाही
जिथे देवाची इच्छा नाही, जिथे देव तुम्हाला दिसत नाही, जिथे देवाची प्रीती नाही, जिथे आनंद नाही, तर तिथे काय आहे? तर तुमच्यासाठी एक वचन मी वाचतो, तुमच्यासाठी एक वचन वाचतो आणि देवाचं वचन सांगतं, मत्तय 13:50 म्हणतं, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. म्हणजे तिथे तुम्ही कधी आग जी बघितली असेल, एक जी आग लागते आणि त्यातून आपल्याला काळा धुवा दिसतं, पण एक जी आग असते ती कशी असते? रेड असते, लाल. का? कारण ती जी आग असते ती एवढी घट्ट आणि भयंकर असते. आणि इथे काय सांगतं? अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. का? कारण मनुष्य जेव्हा तिथे निघून जातो. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं? फक्त मरण म्हणजे की बाबा माझा आत्मा निघून गेला, माझं शरीर आता गाळलं, जो एवढंच असतं तर ते सोपी असतं. पण तेवढंही आपल्याला जेवढं माहीत आहे ते आपल्याला माहीत आहे की भयंकर आहे. कोणाचीच इच्छा नाही का मी मेलो पाहिजे, प्रत्येकाची इच्छा आहे का मला जीवन पाहिजे, प्रत्येकाची इच्छा आहे की मी जीवनात असलो पाहिजे. पण हे जीवनाचं जे सत्य आहे की जीवनानंतर मरण आहे ते न बदलणार आहे. आणि म्हणून मरण फक्त आत्म्याला आणि शरीराला विभक्त करणे नव्हे, तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे काय? तर आपल्याला देवापासून विभक्त करणे. ज्या देवाने तुम्हाला बनवलं, ज्या देवाने तुम्हाला जीवन दिलं, ज्या देवाने तुम्हाला इतके आयुष्य दिले, त्या देवापासून सदैवपासून निघून जाणे, त्याच्या प्रेझेन्सपासून, त्याच्या उपस्थितीपासून सदैव निघणे, हे सगळ्यात भयंकर आहे. हे सगळ्यात भयंकर आहे. मी तुम्हाला या गोष्टी यासाठी सांगितल्या का तुम्हाला कळावं की जीवन किती महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला कळावं की मृत्यू म्हणजे हे नाही का आपल्याला आहे ना, आपल्याला खूप सोपी आहे. अरे गया वो, निघाला तो, गेला. कारण किंमतच नाही. एका मनुष्याच्या आत्म्याची आपल्याला किंमतच नाही. याचं कारण म्हणजे काय माहिती आहे काय? तुम्हाला स्वतःच्या आत्म्याविषयी किंमतच कधी वाटली नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याची करू नाही शकत. गेला का तो? हो, तो गेला, फ्यूज झाला, मेला तो, मागच्या वर्षीच तर गेला. म्हणजे एक जोक सांगणे आणि एक आत्मा निघून गेलं सांगणे आपल्यापाशी सेम व्हॉल्यूम आहे, सेम शब्द आहे, काहीच फरक पडत नाही. का? कारण तुम्हाला मी सांगितलं नाही. कारण सैतानाने अशा गोष्टी करून ठेवल्या आहे का मृत्यू आपल्याला असं वाटते काय पालेभाजीसारखी गोष्ट आहे, मनुष्य येतात मनुष्य जातात. नाही, जो गेला ना त्याला माहीत आहे की किती भयंकर आहे. जो गेला ना त्याला माहीत आहे की तो जीवनाच्या पासून दूर झालेला आहे. कारण लक्षात ठेवा, जीवनाचं स्तोत्र, जीवनाचा उगम फक्त देवापासून आहे. तुम्हाला म्हणून मी सुरुवातीला सांगितलं जीवन देवापासून येतं. म्हणून मी तुम्हाला हे म्हटलं असेल की मरण का, तर तुम्हाला सांगितलं की मी मरण कशापासून येतं? कारण आपण पाप करतो, देव पवित्र आहे, देवाची इच्छा नाही का आपण नरकात गेलो पाहिजे. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. देवाची ही कधीच इच्छा नाही, ते आपण स्वतः निवडतो. आणि म्हणून मनुष्य अनंताच्या नरकात निघून जातो. पहिले आपण बघितलं आता जीवन देवापासून, दुसरं आपण बघितलं मरण मनुष्यापासून, आपण तिसरं हे सुद्धा बघितलं की मरण हे भयंकर आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? या बायबलमध्ये देवाने स्वर्गापेक्षा जास्त नरकाविषयी दिला आहे. का? कारण यासाठी का आपण सूचित असावं, यासाठी का आपण तिथे जाऊ नये, यासाठी का तुम्हाला हे कळावं की ही भयंकर गोष्ट आहे. आणि याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं? देव प्रत्येकावर प्रेम करतो. देवाची इच्छा नाही का कुठल्याच व्यक्तीने, ज्या गोष्टीविषयी आपण बोललो आहोत का सगळ्यात भयंकर हे नाही का आपला आत्मा आणि आपलं शरीर विभक्त होतो. सगळ्यात भयंकर हे आहे का तुम्ही देवाच्या प्रकाशापासून, देवापासून अनंतासाठी विभक्त होणे. म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो की या जीवनाची किंमत तुम्हाला तेव्हा कळेल की जेव्हा एखादा व्यक्ती देवाशिवाय निघून जाईल. एखादा व्यक्ती जेव्हा तारणाशिवाय निघून जाईल त्याला कळेल का हे जीवन किती महत्त्वाचं होतं, त्याला कळेल की या जीवनाचं किती महत्त्व होतं. पण तर त्याने सत्य स्वीकारलं नाही तर काय होऊन जाईल? तो अनंतासाठी देवापासून विभक्त होईल. पण सुंदर गोष्ट काय आहे? कारण लक्षात ठेवा, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, मी तुम्हाला सदैव काय सांगत असतो? देवाची सुवार्ता. सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे माझी बहीण नाही. सुवार्ता म्हणजे काय? तर सुवार्ता म्हणजे काय? चांगली बातमी. चांगली बातमी. आतापर्यंत मला नाही वाटत की मी तुम्हाला चांगली बातमी दिली.
कारण जे मी तुम्हाला मरणाविषयी सांगितलं ही वाईट बातमी आहे, हे सत्य आहे, हे घडणार आहे. म्हणूनच वाईट बातमीनंतर जी चांगली बातमी येते त्याला सुवार्ता म्हणतात. समजलं? सुवार्ता काय आहे? सुवार्ता म्हणजे वाईट बातमी. वाईट काय आहे की मनुष्य मरतो, अनंताच्या नरकात निघून जातो. पण याच्यातून वाचण्यासाठी जो पर्याय देवाने तुम्हाला दिलेला आहे, ती जी चांगली बातमी आहे, त्या चांगली बातमीला सुवार्ता म्हणजे सु म्हणजे चांगली, वार्ता म्हणजे बातमी. आणि ते काय आहे तर योहान 3:16 काय म्हणतं, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला. आता समजतं की देव तुमच्यावर का प्रीती करतो. कारण जर तुम्हाला नरकाचं, आपल्याला लक्षात ठेवा, नरकाचा आपल्याला भय, पापाची आपल्याला भय, देवाचा आपल्याला भय नाही, तर देवाची तुम्हाला हे जे वचन आहे हेही समजणार नाही. आणि जर तुम्हाला समजतं की हे किती भयंकर आहे, तेव्हा तुम्हाला समजतं की देवाची प्रीती तुमच्यावर किती आहे. काय म्हणतो योहान 3:16, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. आपण काय बघितलं, आताच आपण बघितलं, काय बघितलं, जेव्हा मनुष्य देवाशिवाय नरकात निघतो काय झाला, त्याचा नाश झाला. तो अनंतासाठी देवापासून दूर केला गेला. आणि जेव्हा व्यक्ती की नाही मला तिथं नाही जायचं, मला माहित आहे की जीवन देवापासून आहे आणि सार्वकालिक जीवन सुद्धा देवच देणार आहे, मला माहित आहे की मृत्यू येणार आहे, पण मला अनंताच्या नरकात जायचं नाही, कारण ते मला देवापासून सेपरेट करेल. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला हाक मारतो, त्याचा नाश होत नाही, तर त्याला काय होतो, सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आधी तुम्ही बघितलं मरण, पहिले तुम्ही बघितलं जीवन, त्यानंतर आपण बघितला मृत्यू, आणि त्यानंतर बघितला आपण अनंताचा मृत्यू. पण जेव्हा ख्रिस्ताला आपण आपला तारणारा, यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला की कुठलाही मनुष्य तिकडे जाऊ नये. आणि म्हणून जसं जीवन देवाने तुम्हाला दिलं, तुम्ही, मला नाही वाटतं की काहीतरी केलं असेल आणि ज्याच्यामुळे तुम्ही जगता, नाही, देवाने तुम्हाला जीवन दिलं आणि सार्वकालिक जीवनही त्याच्यापासूनच येऊ शकतं. हे समजणं एवढं कठीण आहे का? कारण जर जीवनासाठी तुम्ही काही मेहनत केली का, की नाही मी जगतो, मी श्वास यासाठी घेतो कारण मी ऑक्सिजन घेऊन फिरतो, नाही, देवाने तुम्हाला श्वास दिला म्हणून तुम्ही जीवन जगता. तसं सार्वकालिक जीवन सुद्धा कशापासून आहे, देवापासूनच आहे. काही वचनं आपण यावेळेस बघू. रोमकरास पत्र 5:8 म्हणतं, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. याचा अर्थ समजतो की का ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, कारण पापाची शिक्षा काय सांगितलं तुम्हाला, पापाची शिक्षा मरण आहे. तर ते मरण तुम्हाला, तुमच्या पापाची जर तुम्ही शिक्षा घ्याल तर तुम्हाला काय आहे, अनंताचं नरक. प्रत्येक व्यक्तीला अनंताचं नरक. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीला, की तुझ्या पापाची शिक्षा मी घेतो, कारण जर तू मेला तर तू ते देवापासून सेपरेट होशील, अनंताच्या नरकात निघून जाशील. म्हणून जर तुमच्या आणि माझ्या पापाची शिक्षा जेव्हा आपण म्हणतो की नाही मीच घेतो, मी हा मार्ग पत्कारत नाही, मी हा स्वीकारत नाही, आणि याचा अर्थ आपण काय म्हणतो, ही शिक्षा मी स्वतःच घेतो, मी बघतो काय होऊन जातं. तुम्ही फक्त शरीरापासून विभक्त होत ना, या जीवनाच्या प्रकाशापासूनच विभक्त होत ना, तर तुम्ही देवापासून सदैवसाठी विभक्त होऊन जाता. पण जो समजदार आहे, ज्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, तो काय करतो, तो मार्ग निवडतो. कारण देवाचं वचन काय सांगतं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. इथे वचन काय आहे, पण आपण पापी असतानाच, रोमकरास पत्र 5:8, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, या देव त्याच्या आपल्यावरची प्रीती प्रस्तावित करतो. म्हणजे देव तुम्हाला दाखवतो इथं की तुमच्यावर तो किती प्रेम करतो. कारण माझ्या पापाची शिक्षा मला भेटायला पाहिजे, तुमच्या वैयक्तिक पापाची शिक्षा तुम्हाला भेटायला पाहिजे, पण ख्रिस्ताने तुम्हाला समजतं का ती घेतली, कारण जर तुम्ही ती घेतली तर तुम्ही देवापासून सेपरेट होऊन जाल. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मरण ही जी गोष्ट आहे खूप वाईट आहे. देवाचा सेवक जो पॉल होता, तो या जगात जेव्हा देवाची तेव्हा त्याने सेवा केली आणि त्याने काही वचनं म्हणून दाखवले. लक्षात ठेवा, एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, जर आपण इथे एक मेणबत्ती घेतली आहे की नाही, हे मेणबत्ती जी आहे ती विझलेली आहे. आपण स्वतःहून असं काहीच करू शकत नाही, किंवा ती मेणबत्ती असं काहीच करू शकत नाही की ती पेटेल.
ती स्वतःहून पेटेल. त्यासाठी काय लागेल की बाहेरून एखादी माचीस, बाहेरून एखादा प्रकाश, तो त्या मेणबत्तीला जेव्हा आपण लावतो काय होते, ती उजळते. ती स्वतःहून पेटवू शकत नाही, ती स्वतःहून प्रकाश देऊ शकत नाही. म्हणून बाहेरील अशी एखादी गोष्ट लागते ज्याच्यामुळे ती पेटल्या जाते. तुम्हाला मी सांगितलं की जीवन देवापासून आहे, मरण मनुष्यापासून आहे. पण हे जे वचन सुंदर, 2 तिमोथी 1:10 म्हणतं, पण जी आता आम्हास आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याने दाखविली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला. म्हणजे ज्या मरणाविषयी मी जे तुम्हाला सांगितलं, की अरे हे वाईट आहे, हे तुम्हाला अनंतापासून, देवापासून दूर घेऊन जाईल. पॉल काय म्हणतो, या मरणाचा नाश केला. आणि शेवटचे हे जे वचन खूप सुंदर आहे, सुवार्तेद्वारे. तुम्हाला मी समजून सांगितलं सुवार्ता काय आहे. तर सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले. म्हणून जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारता, तुम्ही पहिले जीवन बघितलं जे शारीरिक जीवन आहे, त्यानंतर तुम्ही बघितलं की मरण हे येणंच आहे. आजपासून 50-60 वर्षानं या खोलीतला एकही मनुष्य राहणार नाही, याचा अर्थ हे तुमच्यासोबत घडणं आहे. पण सुवार्तेचा जेव्हा आपण स्वीकार करतो, सुवार्ता काय आहे का ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, मला माझ्या पापाची शिक्षा घेणं आवश्यक नाही, त्याने माझ्यासाठी हे सगळं करून ठेवलं. आणि जेव्हा देवाचे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल, जेव्हा तुम्ही आपले गोष्टी सोडून, तुम्ही ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवता ते सगळं सोडून जेव्हा ख्रिस्तावर, कारण ख्रिस्त तुमचं हृदय जाणतो, आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, हे अक्षरशः तुमच्या संग घडतं. आजचे शेवटचे वचन खूप महत्त्वाचे आहे. तुमच्यासमोर मी स्क्रीनवर टाकले हे वचन, आपण शेवटचे बघू. यातलं पहिलं वचन म्हणतं, 1 योहान 5:10 म्हणतं, तुमच्यासमोर आहे, जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. म्हणजे तुम्ही जर मला विचाराल, मी तिकडे चाललो नाही, मी 38 वर्षाच्या आधी मेलो असतो, मी तिकडे गेलो असतो, तिकडे मला सत्य समजलं असतं, तिथून मी कधीच येऊ शकलो नसतो. की अरे वाचा ना, अरे तुम्ही वाचाल, इकडे येऊ नका, कारण तिथून कोणीच येऊ शकत नाही. बरोबर. पण ज्याला ख्रिस्त समजला, मला समजलं की मी तिकडे जात होतो, मी वाचल्या गेलो, मी तारल्या गेलो, माझ्या पापाची क्षमा झाली. हे वचन काय सांगतो, जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, कारण त्या दिवशी मी त्याच्यावर विश्वास ठेवला. 38 वर्ष फक्त ख्रिस्त मला माहित होता, येशू ख्रिस्त देव आहे, येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, येशू ख्रिस्त वाचू शकतो, ही सगळी फक्त माहिती होती. पण जेव्हा मी त्याला हाक मारली, त्याच्यावर विश्वास ठेवला की हा नरकापासून मला वाचू शकतो, वचन काय सांगतं, त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. म्हणजे त्याला कळलं की मी वाचलो. पुढचं बघा काय म्हणतो, जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे हे जे सगळं मी तुम्हाला जे सांगितलं का देव तुम्हाला वाचू शकतो, देव मनुष्याचा आत्मा वाचू शकतो, नरकात जायची तुम्हाला गरज नाही. तर इथे वचन काय सांगतो, जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही त्याने काय केलाय, त्याने देवाला लबाड ठरवलं. याच्यासारखी कुठलीच गोष्ट वाईट नाही. म्हणजे आपण पापी तर आहोच जन्मता, पण आपण काय करतो, त्याच्यापेक्षा एक वाईट सगळ्यात मोठं पाप की देव तुम्हाला सांगत आहे की अरे वाचून जा, नका जाऊ, पण आपण काय केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आपण काय केलं, देवालाच लबाड ठरवलं. नाही, मी नाही ठेवत विश्वास. कुठलाही व्यक्ती जो सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही त्याने काय केलं, देवाला लबाड ठरवलं. इथे काय म्हणतो, त्याने देवाला लबाड ठरवले आहे, कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. म्हणजे देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि मनुष्य म्हणतो नाही, मला नको, मी नाही ठेवत या गोष्टीवर विश्वास. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका व्यक्तीविषयी मी सांगतो, मी नाव घेणार नाही, आणि डॉक्टर व्यक्ती आहे, आणि मी सदैव त्याला म्हणजे माझ्या वाईफची जे ट्रीटमेंट आहे त्याने केली, आणि देवाने माझ्या मनात कार्य केलं, आणि म्हणून मी सदैव त्याला पहिले गॉस्पल ट्रॅक दिला. तो आनंदित झाला. त्याने मला सरळ म्हटलं की हो, मी धर्मावर कुठल्याच विश्वास ठेवत नाही, कारण बघा तो डॉक्टर आहे, त्याला ज्ञान आहे, त्याला समजतं, त्याला बुद्धी आहे.
त्याने म्हटलं की आम्ही कधीच धर्मावर विश्वास ठेवत नाही, आम्हाला माहित आहे की हे देवाने बनवलेलं नाही. म्हणून म्हटलं म्हणूनच हे सुवार्ता तुझ्यासाठी आहे. आणि मी त्याला खूपदा आमंत्रित केलं, खूपदा बोलावलं, ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा बोलावलं, यासाठी का देवाच्या वचनात त्याने सत्य ऐकावं. आता हा व्यक्ती आला नाही. मी स्वतःविषयी विचार करत होतो. लक्षात ठेवा एक गोष्ट, देवाची सुवार्ता मनुष्यासाठी अशी भीक नाही की घ्या रे बाबा, घ्या ना, वाचा. नाही. जर कोणाही व्यक्तीला जर इस्केप म्हणजे काय की निसटणे, याच्यातून निघणे, जर ते पाहिजे असेल तर तुमच्यासाठी सुवार्ता आहे. म्हणून देवाची सुवार्ता की मी तुमचा आत्मा वाचू शकतो, हे अशी गोष्ट नाही का देव तुमच्या समोर भीक मागत आहे, अरे घ्या ना, अरे वाचा ना. नाही, परंतु तुम्हाला पाहिजे, मी तुमच्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे. ज्याला पाहिजे त्याच्यासाठी मार्ग रेडी आहे. ज्याला नाही पाहिजे त्यानं जे ठरवलं ते त्याला भेटणार आहे. म्हणून हे सदैव लक्षात ठेवा. देवाची सुवार्ता, हो ऑफकोर्स देव तुमच्यावर प्रेम करतो, त्याच्यासाठीच तर त्याने मार्ग केला. एका देवाच्या पुत्राने तुमच्यासाठी प्राण दिला, याच्यासारखी मोठी गोष्ट काय आहे. त्याने ते सगळं केलं, पण त्याच्यानंतर सुद्धा मनुष्य जेव्हा स्वीकारत नाही, लक्षात ठेवा ही अशी गोष्ट नाही घ्या वाचा. नाही. सुवार्ता जी देवाची आहे ती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला इस्केप रूट पाहिजे, तुम्हाला निसटायचं आहे, तर देवाची सुवार्ता तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला इस्केप रूट पाहिजे नाही, म्हणजे मला याच्यातून निसटायचं नाही, तो निर्णय तुमच्या हाती आहे. पुढचं वचन काय म्हणतं? पुढचं वचन म्हणतं, आपण इथं बघितलं 5:11 आपण बघू. आणि देवाची जी साक्ष आहे ती ही की, म्हणजे देवाची जी साक्ष आहे ती ही की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. आता हे वचन थोडंसं लक्षात घ्या काय म्हणत आहे. खूप साऱ्या लोकांना काय असतं, ही अंडरस्टँडिंग असतं, त्यांना असं वाटते काय मोठी गोष्ट, कोण पाहिलं पुढं काय आहे, हा पास्टर सांगून आला, कसं माहीत. मी तुम्हाला विचारतो, कसं माहीत तुम्हाला हृदय आहे, कसं माहीत तुम्ही श्वास घेता, कसं माहीत तुम्हाला लंग्स आहे, कसं माहीत तुमचं इथं सगळ्या गोष्टी आहे. याच्यामुळे का देवाने डॉक्टरांना बुद्धी दिली, त्याच्यामुळे मेडिकल सायन्स प्रगत झालं, त्याच्यामुळे शरीरातल्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. तुम्ही का आज जाऊन बघता का? नाही. पण डॉक्टर जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवता, बरोबर. तसं देवाचा शब्द तुम्हाला तुमची आत्मिक गोष्ट दाखवते की तुमचं सत्य काय आहे, जीवनाचं सत्य काय आहे, हा देवाचा शब्द तुम्हाला सांगतं. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं की याच्यानंतर काय म्हणतं, देवाने आपल्याला सार्वकालिक जे जीवन ते देवापासून आहे, हे आहे याच्यावर विश्वास ठेवणे. हे नाही की कोण पाहिलं हा बोलून आला, नाही. तुम्हाला त्याच्या वचनावर विश्वास ठेवा लागेल. देवाचं वचन काय सांगतं, देवाने आपल्याला सार्वकालिक, ते जाऊ द्या तिकडे लक्ष नको, काही फरक नाही पडत, देव काळजी घेतो. देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवणे. कारण जर तुम्ही हा विश्वासच नाही आणि आपल्याला जर असं राहिलं की नाही मी मरून सगळं खतम होईन, आमचे घरचे पाच बशीन, मी तर निघून जाईन, नाही. तिकडे सार्वकालिक जीवन आहे हे पहिले समजणं. कारण 11वं वचन, आणि हे जीवन देवाच्या पुत्राच्या ठायी आहे. कशा आहे? सार्वकालिक पहिले जीवन आहे आणि देवाच्या पुत्राच्या ठायी, म्हणजे येशू ख्रिस्त हे जीवन देऊ शकतो. या गोष्टीवर जोपर्यंत तुमचा विश्वास नाही, तुम्ही त्याला स्वीकारणार ना. कारण जर तुमचा विश्वासच नाही का मेल्यानंतर मला सार्वकालिक जीवन, मला नरकात जायची गरज नाही, देवाच्या पुत्र आणि येशू मध्ये सार्वकालिक जीवन आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार ना, हे सत्य तुम्ही स्वीकारणार ना, तुम्ही ते काय करणार, त्याच्यावर विश्वास ठेवत ना, तुम्हाला लाभणार नाही. पुढचे वचन सगळ्यात महत्वाचे, 1 योहान 5:12. आणि हे वचन समजून घ्या, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. काय? ज्याच्या जवळ पुत्र आहे, ज्याच्या जवळ देवाचं वचन आहे, किंवा ज्याला ख्रिस्त माहीत आहे, किंवा ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे, किंवा ज्यानं प्रार्थना केली आहे, जे जो चांगले कामं करतो, ज्याला बायबल पाठ आहे, असं काहीच कुठंच लिहिलेलं नाही. काय लिहिलेलं आहे? म्हणून देवाचं वचन कधीही असं फिरून सांगणारं नाही, बा आम्हाला समजत नाही काय म्हणत आहे, नाही. देवाचं वचन क्लिअर आहे. काय म्हणतो? ज्याच्या जवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे. तुम्हाला मी काय सांगितलं? जीवन फक्त देवापासून येतं. म्हणून ज्याच्या जवळ पुत्र आहे, देवाचा पुत्र ज्याच्या जवळ आहे त्यास जीवन आहे, पण ज्याच्या जवळ पुत्र नाही त्याच्या जवळ जीवन नाही. याचा अर्थ समजून घ्या, फार कठीण नाही आहे. जसं इथं समजून घ्या, माझा मुलगा बसलाय, याला जर मी विचारलं का रे तुझ्यापाशी पेन आहे का,
त्याच्यापाशी मला माहीत आहे की पेन नाही, त्यालाही समजेल नाही बाबा पेन नाही माझ्याजवळ. मग याचा अर्थ काय, जेव्हा त्याला समजतं की माझ्याजवळ नाही आहे, तो काय करेल, मागेल. जेव्हा त्याची गरज आहे तो काय करेल, मागेल. माझ्याजवळ पेन नाही आहे की नाही. मी तुम्हाला हे वचन समजून सांगत आहे की देवाचा पुत्र तुमच्याजवळ असणे. कारण पहिले हे वचन समजून घ्या, स्वर्गात कोण जाणार आहे, ज्याच्यापाशी देवाचा पुत्र आहे, ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे, जो चर्चमध्ये आहे, जो प्रार्थना करतो, जो दान देतो. त्याच्यासाठी नाही म्हटलं त्याने, ते नाही जातील. कोण जाईल, ज्याच्यापाशी देवाचा पुत्र आहे. आता कसं हे ठरवून घेणं, कसं हे समजणं की माझ्याजवळ देवाचा पुत्र आहे का नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, पेनवीचं उदाहरण दिलं, आपल्याला समजतं की माझ्याजवळ नाही, मग तुम्ही मागता. आता आपण वचनावर येऊ. येशू ख्रिस्त काय आहे, तारणारा. तारणारा म्हणजे काय, की तुम्हाला मी सांगितलं जीवन त्याच्यापासून आहे जे त्याने तुम्हाला दिलं. त्यानंतर मरण मनुष्यापासून येतं, कारण पापाची शिक्षा मरण आहे. कारण तुम्हाला सांगितलं की मेल्यानंतर मनुष्य अनंताच्या नरकात जाईल. आणि जेव्हा या गोष्टीविषयीची खरी जाणीव तुम्हाला होईल का हो मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे आणि तुमची इच्छा आहे की मी वाचली पाहिजे, का, कारण आता तुम्हाला गरज भासली. आतापर्यंत काय होतं, पास्टर बोलवत होते, आम्ही बसत होतो, ते सांगत होते, पण आम्हाला गरज स्वतःहून कधी भासली नाही. ज्या दिवशी तुम्हाला कळेल का हो मी पापी आहे, तुम्हाला समजेल का मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, आणि तुम्हाला समजेल का देवाचा पुत्र ज्याच्या ठायी जीवन आहे तो मला वाचू शकतो. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल की येशू मला वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, मी विश्वास ठेवतो की मार्ग सत्य जीवन तूच आहे, मी विश्वास ठेवते की जीवन तूच आहे, मी विश्वास ठेवते की तूच मला वाचू शकतो, स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकेल, तुमच्या ठाई देवाचा पुत्र राहील. तुम्हाला कळेल का माझ्यापाशी देवाचा पुत्र आहे, तुम्हाला समजेल का मी वाचले. एक गोष्ट अधिक लक्षात ठेवा, ही गोष्ट रिअल आहे. देवाचे कुठलेच वचन आणि जगातला कुठलाच धर्म तुम्ही पकडून घ्या, कुठलाच रिअल नाही. ही गोष्ट अक्षरशः घडतो. हे भावनिक नाही, हे शाब्दिक नाही. हे जर असं असतं तर हे चर्चची सुरुवात नसती. हे तुम्हाला सांगतो, या चर्चची सुरुवात आपण 2 वर्ष सेलिब्रेट केले याच गोष्टीसाठी, काही अक्षरशः माझ्या संग घडलं. आज माझ्यापाशी देवाचा पुत्र आहे. का, कारण माझ्यापाशी मला कळलं एक दिवशी का मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, देवापासून दुरावल्या जाईल. मी ख्रिस्ताला हाक मारली, त्याने मला वाचवलं. देवाचे वचन काय सांगतं, ज्याच्यापाशी पुत्र आहे. आज तुम्ही मला विचाराल का रे दादा तू कुठं जाशील, मी तुम्हाला सांगेल हो मीही मरेल, माझाही आत्मा सेपरेट करेल, शरीर आणि आत्मा हे विभागल्या जातील, पण माझा आत्मा सरळ अनंताच्या स्वर्गात जाईल. का, कारण जो जीवन देणारा देवाचा पुत्र तो माझ्यात राहतो. कसं माहीत, कारण मी त्याला एक दिवस मला गरज भासली. मी तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं सोपी करून, तुमच्यापाशी नाही, आपण मागतो तसं. कारण देवाचं वचन काय सांगतं, जोही हाक मारेल. हाक कधी मारतो आपण, जेव्हा तुम्हाला गरज आहे, जेव्हा तुम्हाला कळेल का मी पापी आहे, जेव्हा मनुष्याला कळेल का मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, आणि जेव्हा तुम्हाला कळेल का देवाची सुवार्ता की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि देवाचे वचन सांगतं की पुत्रामध्ये जीवन आहे. देवाचे वचन सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि जेव्हा तुम्ही त्याला विश्वासाने हाक मारता, तो पुत्र माझ्याजवळ आहे, तो पुत्र तुमच्याजवळ राहील. असं कधीच होणार नाही या जगाच्या पाठीवर का मी ख्रिस्ताला तर हाक मारली पण त्याने मला वाचवलं नाही. कारण जर तसं नसेल तर हे करत कशासाठी आहे आपण, आहे की नाही, हे चर्च कशासाठी आहे, आपण इथं बसलो कशासाठी आहे. पण मला माहीत आहे, कारण हे माझ्या संग घडलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ख्रिश्चॅनिटी जे खरी बायबलचं जे देवाचं आहे ते सत्य आहे, ते मनुष्यासंग घडतं, तो जीवन बदलतो. तुम्हाला पास्टर डेव्हिड क्लाउस विषयी मी सांगितलं, माझी साक्ष तुम्हाला सांगितली. आणि हे देवाचं वचन किती सुंदर. शेवटचं वचन सगळ्यात महत्त्वाचं, 1 योहान 5:13 हे शेवटचं वचन आपण वाचू. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे. काय लिहित आहे, सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी की तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. म्हणजे तुम्हाला कळावे, म्हणजे हे रिअल, हे मला समजलं
एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला बघा, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. एक आहे देवावरचा विश्वास, ठीक आहे, एक आहे देवावरचा विश्वास की देव मला वाचवेल. आज मी देवावर विश्वास या ठेवत नाही की देव मला वाचवेल. का? कारण मी वाचलो, आता ते रिअल झालं. वचन काय सांगतं की तुला कळावे. म्हणजे एक गोष्ट काय आहे की जसं याने मला पेन मागितला, पप्पा पेन द्या, तर याचा काय आहे विश्वास का पप्पा मला पेन देतील. आता मी दिल्यावर आता विश्वासाची गरज आहे का? कारण तुला ते लाभलं. आता कसा विश्वास? कारण ते तुझ्याजवळ आहे. इथं मिस करू नका. कारण खूप सारे लोक माहित आहे का, आम्हाला देव माहित आहे, आम्हाला चर्च माहित आहे आणि आमचा विश्वास आहे की ख्रिस्त आम्हाला एक दिवस स्वर्गात जाईल. नाही, माझा विश्वास नाही, कारण मला लाभला आहे. ते विश्वास माझा कधी होता? जेव्हा मला गरज होती आणि मी त्याला मागितलं आणि त्या विश्वासाने त्याला मागितलं आणि त्याला मला दिलं. आता ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. समजले फरक? कारण खूप सारे मी लोक बघतो की माझा विश्वास आहे ना, आम्ही सगळ्याच तो गोष्टी करतो, पण तुम्ही त्याला कधी हाक मारली का? तो तुमच्यासोबत रिअल झाला का? ख्रिस्त तुमच्यामध्ये आला का? कारण देवाचे वचन काय सांगतं? ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे. ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जीवन, नंतर मी तुम्हाला सांगितलं मृत्यू, आणि नंतर मी सांगितलं अनंताचा मृत्यू. शेवटी मी तुम्हाला सांगतो जीवन, त्यानंतर एक छोटीशी घटना मृत्यूची, आणि अनंताचं स्वर्ग. जीवन देणारा तोच आहे, सार्वकालिक जीवन देणाराही तोच आहे. जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता ही गोष्ट तुमच्या संग घडतं. तुम्हाला समजतं की मी वाचली, तुम्हाला समजतं मी वाचलो, तुम्हाला समजतं की देवाचा पुत्र माझ्या ठाई आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. आपलं जीवन तुम्ही स्वतः तपासून बघा. तुम्ही बघा की ही वेळ, हे वचन तुमच्यासाठी आहे. मीही असाच होतो. आयुष्यभर चर्चमध्ये होतो, दान दिला, बाप्तिस्मा दिला, सगळ्या गोष्टी करत होतो. फक्त देवाच्या पुत्राची माहिती होती, पण मला कधीच या गोष्टीची गरज वाटली नाही की मला वाचवणारा आणि मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, देवापासून दुरावल्या जाईल, अशा जागे जिथं अंधकार आहे, अशा जागे जिथे दात खाणे आणि देवापासून सदैव निघून जाईल. कारण मी पापी आहे. आणि एक दिवस असा होता की मी त्याला हाक मारली, म्हटलं येशू माझा आत्मा वाचव. मी विश्वास ठेवतो मी पापी आहे. मी विश्वास ठेवतो की तुझे वचन सांगतं की तू माझ्या पापासाठी क्रुसावर आपला प्राण दिला, तू गाळण्यात आला, मारण्यात आला. जे माझे पाप होते येशू तू स्वतःवर घेतलेस आणि तू मरणावर विजय मिळवला. तू मरणाची नांगी मोडली परमेश्वरा आणि स्वर्गात बसला आहे. तू मरणावर विजय मिळवला यासाठी का तुझ्याद्वारे मला सार्वकालिक जीवन मिळावे. त्या दिवशी मी ख्रिस्ताला हाक मारली, म्हटलं येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो. आणि त्या दिवशी ख्रिस्त माझ्या ठाई आला. देवाचे वचन जे आज आपण बघितलं आहे की ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे. मी तुम्हाला विचारतो, आपलं हृदय चेक करा, आपलं जीवन चेक करा की तुम्हाला फक्त ख्रिस्ताविषयी कोणी सांगितलं म्हणून तुम्ही ख्रिस्तात आले किंवा चर्चमध्ये आले, का एक दिवस त्या ख्रिस्ताला तुम्ही हाक मारली आणि तुम्हाला कळलं की हे सत्य आहे, तुम्हाला कळलं की मी वाचली, तुम्हाला मी कळलं की माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळलं की ख्रिस्ताने मला वाचवलं. जर तुमच्यापाशी हे साक्ष नसेल, ह्या वचन, हा संदेश तुमच्यासाठी आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे का तुम्ही प्रत्येकाने वाचावे. देवाची इच्छा आहे का कुणाचाच नाश होऊ नये. जीवन देणारा परमेश्वर आहे. तुम्हाला शारीरिक जीवनसुद्धा त्याने दिले आहे. तुम्हाला ठाऊक आहे की मृत्यू कशामुळे येतो? कारण आपण पापी आहो, पण त्यातून सुद्धा अनंतकाळचं जीवन देणारा परमेश्वर आहे. कारण तुमच्या पापाची शिक्षा त्याने घेतली आणि त्याचे वचन सांगतो, जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. तुमच्यापाशी जर देवाचा पुत्र नसेल, याच समय तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. देव म्हणतो जसा आहे तसा आहे, हाक मार म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, म्हणता देवा माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवते हे वचन माझ्यासाठी होतं, मी विश्वास ठेवते परमेश्वरा तू मला जीवन देऊ शकतो, मी विश्वास ठेवते की देवाचा पुत्र आहे. कारण वचन सांगतं की जीवन फक्त देवाच्या पुत्रामध्ये आहे, सार्वकालिक जीवन फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता तो तुमच्यासाठी रिअल होतो. तुम्हाला कळतं की मला माझ्याजवळ पुत्र आहे. तुम्हाला कळतं की जो तारणारा तो माझ्यामध्ये राहतो. कारण ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे.
ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही, तो अनंतासाठी देवापासून दुरावला जाईल, वेळा जाईल. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, जिथेही बसलेले आहे त्याला हाक मारा, म्हणा येशू मला वाचो, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, माझा आत्मा वाचो, मी तुला हाक मारते. याच समय जेव्हा तुम्ही हाक मारता, स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो आणि सगळ्या पापापासून तुम्हाला वाचवतो, नवीन जीवन तो देतो. तुम्हाला त्याच्यापासून दूर जाण्याची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही मरता, अनंताचं स्वर्गाचं जीवन ख्रिस्त देतो. जर त्यातले तुम्ही असाल, वेळ जाऊ देऊ नका, कारण हा संदेश आणि हे देवाचं वचन रोज नसतं. पण देवाचा आत्मा तुमच्या संग बोलत असेल आणि तुम्हाला दाखवत असेल की हो तुला हे गरज आहे, त्याला दुरावू नका, त्याला आत येऊ द्या, त्याला म्हणा येशू मला वाचव. होय ख्रिस्ता, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मला समजतं. जर देवाचं वचन, देवाचा आत्मा तुमच्या हृदयासंग ठोकावत असेल, तुम्ही त्याला हाक मारा, ही वेळ जाऊ देऊ नका. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद मानतो जे महान तारण तुझ्यापासून आहे. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो प्रभू जे आमच्यासाठी तू क्रुसावर केलं. होय प्रभू, आम्ही पापी असताना देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. धन्यवाद मानतो की माझ्या पापासाठी प्रभू मला नरकात जायची गरज नाही, कारण तू माझ्यासाठी सगळी शिक्षा क्रुसावर घेतली. धन्यवाद मानतो माझा आत्मा तू वाचवला. धन्यवाद मानतो हे चर्च तू सुरुवात केलं की जीवनाचं सत्य परमेश्वरा मला सांगता यावं. प्रार्थना करतो इथे जमलेल्या सगळ्या लोकांविषयी, जे ऑनलाईनमध्ये ऐकत आहे, प्रत्येकासाठी माझ्या राजा. होय प्रभू, प्रत्येकाचं हृदय तू जाणतोस, प्रत्येकाच्या हृदयात तुझं कार्य तू होऊ दे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. होय प्रभू, होय परमेश्वरा, इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू. देवा